हॅलो. हां, नमस्कार मॅडम. हां, सर बोला ना. नमस्कार मॅडम. आम्ही काल पुणे आयुक्त कार्यालयाला भेट दिली. तिथे आपल्याला राजेश शिंदे साहेब काही भेटले नाहीत आम्हाला. पण हं, परीक्षा परिषदेला आम्ही काल जाऊन भेटलो. माझ्याबरोबर सर सुनील चव्हाण ऐका ना. सर. ओके, ओके. बरं. कारण कसं आहे सर, ते पण उमेदवार म्हणतात आहे, की आम्हाला संधी मिळेल का? शालेय शिक्षण विभागानं क्लिअर सांगितलेलं आहे, की 14 मे 2025 नंतरचं कोणतंही डॉक्युमेंट्स ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये आता ज्यांनी गुणवत्ता घेतली आहे त्यांना वाटणं साहजिक आहे, परंतु वास्तविकता सुद्धा अशीच आहे, की व्हिच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. परंतु बरोबर. तरीसुद्धा म्हणजे उगी आपलं आशेच्या ह्याच्यावरती ठेवण्याची पण बरेच लोकं काम करत आहेत. सर खूप खूप धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्यासोबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे 6 पीपल कमिटी पवित्र पोर्टल संदर्भात टेक्निकल ज्या गोष्टी सांभाळणार आहेत त्यांची सध्या ही बनलेली आहे आणि ती कमिटी आहे ती इथून पुढे काम करणार आहेत. त्याच्या पुढचं अजून एक याच व्हिडिओमधलं महत्त्वाचं अपडेट असं असेल, की सध्या अ, आहे की सध्या म्हणजे हे जे काम आहे ते हे करत असताना सध्या पूर्णतः परीक्षा परिषद पाहणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे जर तुम्हाला फॉलोअप घ्यायचा असेल, तर परीक्षा परिषदेकडेच घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे आत्तापर्यंत आपल्यापर्यंत सांगितलं जातं, की पवित्र पोर्टलच्या जाहिराती या एप्रिल महिन्यामध्येच अपलोड होणार आहे. त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं जे काही आयुक्तांशी बोललेले आहेत, परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांशी बोललेले आहेत, त्याच्या संदर्भात चिमणे सर असतील, जे सर्वांना नेहमीच आपल्याला योग्य दिशा आणि मार्ग देत सांगत असतात. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. हे सुद्धा आपण सुभाष बर्गे सर यांच्यासोबत बोललेलो आहोत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सर तुम्ही म्हणजे इतक्या लांबून अगदी फक्त याचा अपडेट घेण्यासाठी गेलात. त्यासाठी आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जे उमेदवार आहेत जे हा व्हिडिओ वेगवेगळ्या जिल्ह्यातून पाहतात आहे, त्यांना तिथे पोहोचू शकत नाहीत. त्यांना आपण ही महत्त्वाची अपडेट देतोय. एकच मिनिटं मी तुम्हाला थांबवते. काल तुम्ही पुणे परीक्षा परिषदेला पण गेला होता. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह केलं तेव्हा तुम्ही तिकडच होता राईट? हो, परंतु तो काही बरोबर. रेंज वगैरे नसल्यामुळे आपण काही कनेक्ट होऊ शकलो नाही आणि बरोबर. आयुक्त ऑफिसला पण गेला होता. हो. येस. तर मित्रांनो याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपण पाहतोय. आपल्यासोबत आहेत बर्गे सर आणि सुनील चव्हाण सर आणि त्यांच्यासोबत अजून 2 कार्यकर्ते होते आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनचे. यांनी पुण्यात जाऊन स्वतः भेट घेतलेली आहे. आजपर्यंत सोशल मीडिया, समाज मीडियाच्या माध्यमातून ज्या काही बातम्या तुमच्याकडे येतात आहे आणि ही जी आपली टीम आहे शिवयुनिटी फाउंडेशनची त्यांनी स्वतः जाऊन ते आयुक्त साहेब आहेत नवीन आलेले ते काय म्हटले, आपले जे आयुक्त आहेत ते काय म्हटले, यांच्याकडून आपण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. आणि आपण ही ऑथेंटिक माहिती का तुमच्यापर्यंत पोहोचवते त्याचं कारणच असं आहे, की भरपूर निगेटिव्हिटी पसरलेली आहे. अजून पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जाहिरातीच येणार नाहीत. डिसेंबर महिन्यापर्यंत भरतीच होणार नाहीत. असे काही महाभाग या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा निगेटिव्हिटी पसरत आहेत. तरीसुद्धा जो आयुक्त सांगत आहेत मंत्रालयातून मी स्वतः ॲडव्होकेट असताना किंवा मी शिक्षक भरतीसाठी काम करत असताना मला सुद्धा हाच रिप्लाय भेटतोय, की आम्ही लवकरात लवकर काही झालं तरी पूर्ण करणार आहोत. याच धर्तीवरती आमची टीम काल पुणे आयुक्त कार्यालय परीक्षा परिषदेला भेट दिलेली आहे आणि त्यांच्याकडून एक्झॅक्टली त्यांनी काय तिथं अनुभवलं, ऐकलं ते आपण सध्या ऐकत आहोत. आपल्यासोबत आहेत सुभाष बर्गे सर. सर तुम्ही काल कोण-कोण गेला होता? आणि पहिल्यांदा तुम्ही आयुक्त कार्यालयात गेलेला आहात, कारण आपण तिथं निवेदनही दिलेलं आहे. आपण महत्त्वाच्या मागण्याही केलेल्या आहेत. तर आयुक्त साहेब तुम्हाला भेटले का? हां, मॅडम आम्हाला आयुक्त साहेब काही भेटले नाहीत तिथं. हं, आणि राजेश शिंदे साहेब आपले पवित्र पोर्टल जे आहे पूर्ण हँडल करतात ते आम्हाला भेटले नाहीत. काल तारखेनिमित्त ते कोल्हापूरला आले होते. ओके. आणि म्हणजे त्यानंतर कोर्ट आमचा केस आम्ही कोर्ट केस का? हां, कोर्ट केससाठी ते कोल्हापूरला गेले होते. ओके. आणि त्यानंतर आम्ही परत परीक्षा परिषदेकडे गेलो परत. आणि तिथं विचारणा केली तर उपायुक्त साहेब आपले आयुक्त साहेब आपले होते ते सोते साहेब. सोते आणि साहेबांनी आम्हाला हां, नाही, हां. नाही. त्याच्या अगोदर उपायुक्त पण मॅडम म्हणून कोणतरी आलेत असं मला ऐकायला भेटलं. खरं आहे का? हां, खरं आहे. निशादेवी बंडगर म्हणून मॅडम आहेत. त्या उपायुक्त आहेत. नवीनच आलेले आहेत, रुजू झालेले आहेत. त्या कोल्हापूर समाज कल्याणला होत्या त्या आता तिथं पदस्थ झालेले आहेत. म्हणजे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की पवित्र पोर्टल हे हं. पूर्णतः आता 75% पूर्ण कार्यान्वित झालेलं आहे किंवा त्याची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. 25% राहिलेलं आहे.
ओके. आणि काम बाकी आहे. सर याच्यामध्ये कसं आहे, की आता जो प्रत्येकाच्या मनामधला प्रश्न आहे, की परीक्षा परिषदेतून पुढे पवित्र पोर्टल संदर्भात काम पाहणार आहे. याच्या अगोदर सगळं आयुक्त कार्यालय पाहत होतं. शालेय शिक्षण विभाग, शिक्षण आयुक्त मेन होते. परंतु आता हे सर्व जे गेलेलं आहे, ते परीक्षा परिषदेकडे गेलेलं आहे. तर त्यांच्याकडे खरंच सर्व माहिती पोहोचवण्यात आलेली आहे का? त्यांची तयारी झाली आहे का? त्यांची काही कमिटी स्थापन केलेली आहे का? कसं ते वर्कआउट करतात आहे सध्या? बरोबर आहे. पुणे आयुक्त कार्यालयामध्ये आम्हाला हीच माहिती मिळाली, की आपलं सगळं जे काही पवित्र पोर्टलचं काम आहे ते परीक्षा परिषद इथून पुढे पाहणार आहे. ओके, त्यानंतर बरोबर. आम्हाला आयुक्त मॅडम बनकर मॅडम सुद्धा म्हणल्या, की आमची ही 6 लोकांची टीम आहे टेक्निकल पवित्र पोर्टलची. जी राजेश कोण-कोण आहेत शिंदे सर त्याच्यामध्ये? मुख्य आहेत ते राजेश शिंदे साहेबच आहेत. त्याच्या खालोखाल चिमणे साहेब आहेत. त्यानंतर उपायुक्त मॅडम ज्या आहेत निशादेवी बंडगर मॅडम. स्वतः मॅडम आहेत. त्यानंतर राइट. हां. मॅडम आहेत आणि पांडे सर आणि वदरे सर अशा ह्या 6 जणांची टीम आता हे काम पाहत आहे. कोण सर? कोण सर? 5वं कोण? पानगे सर आणि वझिरे सर. ओके. म्हणजे हे सगळे लोकं हे सगळं पाहणार आहेत. टोटली टेक्निकली हो. राउंड्सबद्दल जे आपले मुलाखत राउंड, विथआऊट मुलाखत राउंड सगळे काही टेक्निकल इश्यूज आहेत. धीस पीपल, धीस 6 कमिटी पीपल इस गोइंग टू फॉलो एव्हरीथिंग. आम्ही येस. हा 2 प्रश्न विचारला. चव्हाण सरांनी, सुनील चव्हाण सरांनी आणि मी विचारला, हं. की पवित्र पोर्टल आता पूर्णतः तुमच्याकडे वर्ग झाले का? तर ते म्हणले, "हो, आमच्याकडूनच इथून पुढे ह्याची कार्यवाही सगळी होणार आहे." येस. थँक यू सर. खूप महत्त्वाची माहिती कारण आतापर्यंत म्हणजे अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पण मला समजलं होतं, की 80% काम वर्ग झालेलं आहे. अजून राहिलं होतं. त्यामुळे आता इथून पुढे जेव्हा आपण मंत्रालयातून, शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा आपली टीम जी पाठपुरावा करणार आहे, तो थेट आपल्याला परीक्षा परिषदेलाच करावा लागणार आहे. क्लिअर. सर हो, खूप-खूप हो. थँक तुमची पूर्णतः सगळ्यांचं जे काही आपले हे पाहतात आहे, त्यांनी सर्वांपर्यंत चॅनल पोहोचवा. सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण तुम्हाला इथंच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल आणि इथून पुढची दिशासुद्धा तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून ठरवता येणार आहे. येस सर, आता ही 6 जणांची टीम आहे, ती ऑन रोल असणार आहे पवित्र पोर्टल संदर्भात, राईट? हो, हो. येस सर. सर आपल्या काही मागण्या पण आपण तिकडे घेऊन गेलो होतो. त्याच्यावरती तुम्ही आयुक्तांना भेटला का? त्याच्या बाबतीमध्ये तुमचं बोलणं झालं का? हां, आयुक्त साहेब तोते साहेब आम्हाला म्हणाले, की समायोजनची आता प्रक्रिया ही 27 एप्रिलचा जी-आर त्यांनी बाहेर काढला. पण ओके. त्यांचं म्हणणं असं आहे, की जवळपास सगळीकडून, सगळ्या जिल्ह्यातून समायोजनाची पूर्तता होत आहे म्हणले. आणि आणखीन ते म्हणले, की आता राहिलेली जी प्रोसिजर आहे, ती लवकरात लवकर होईल. त्यावर आम्ही विचारलं, की 15 किंवा 20 तारखेपर्यंत होईल का? तर ते म्हणले, की 15 ते 20 तारखेदरम्यान होईलच. त्याच्यापेक्षा 1-4 दिवस जादा जातील. ओके. समाधान झालं, की आपल्याला आयुक्तांचे स्ट्रिक्टली आदेश आहेत म्हणाले, की हं. पूर्णतः लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा म्हणून असे आदेश आहेत. आणि त्यामुळं जास्तीत जास्त 4 दिवस पुढे जातील, 4-5 दिवस पुढे जातील. पण 20 तारखेपर्यंत ते म्हणले, की या प्रोसिजर ह्या म्हणजे फास्ट होतील, असं त्यांनी आम्हाला सांगितलं काल. व्हेरी गुड. सर पण आता त्याच्यामध्ये असं आहे, की काही तुम्ही पत्रकं पाहताय, तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का, की समायोजन थांबलं वगैरे अशा पद्धतीचे किंवा जनगणना अशा पद्धतीचे पत्र सर्क्युलेट होतात आहे. त्याचा शिक्षक भरतीवरती काही परिणाम होणार का? त्याच्या संदर्भातलं तुम्ही काही बोललात का? हां, विचारणा केली आहे. चव्हाण सरांनी आम्ही दोघांनी म्हणजे विचारणा केली, तर ते म्हणले बदलीचा वगैरे काही याच्यावर काही परिणाम होणार नाही. कारण ऑलरेडी बदली काय इकडून तिकडे जरी इकडे कमी झाला तर तिकडे तो जाणार आहे, बदली होणार आहे. त्यामुळं याचा काही परिणाम होणार नाही. फक्त समायोजन जी प्रक्रिया आहे, खाजगी संस्थांचा जो प्रॉब्लेम आहे, की ते जागा दिल्यानंतर अतिरिक्त परत समायोजन होईल म्हणून त्यांची जी मागणी आहे, त्यानुसार समायोजन झालं की एका क्लिकवर आपलं पोर्टल सगळं तयार आहे आणि प्रोसिजर फास्ट होऊन जाईल. ओके. म्हणजे कधीही कुठल्याही वेळी जाहिराती अपलोड होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची जे काही परीक्षा परिषद आहे, त्यांची मात्र पूर्णतः तयारी झालेली आहे. दे आर जस्ट हो, वेटिंग फॉर की जाहिराती अपलोड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देऊ शकतात. पण सध्या स्कूल मॅपिंग आहे किंवा बाकीचं समायोजन आहे. काही ठिकाणचा हो. जो रोस्टर तपासणी, काही ठिकाणी रोस्टर घोटाळा या गोष्टीमध्ये ते काही क्लिअर करण्यामध्ये त्यांना सध्या वेळ लागू शकतो. आणि सध्या मित्रांनो आपण पाहतोय की सध्या समायोजन सुद्धा काही ठिकाणचं पुढं ढकलण्यात आलेलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे. मग त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या जागा देतील का? कारण काहीही झालं तरी पहिल्या टप्प्याच्या ज्या जाहिराती आहेत त्यांना याच महिन्यामध्ये रन करायच्या आहेत. मग आता त्यांचं जेवढं झालेलं आहे तेवढं करतात का? की त्याच्यापेक्षा अजून काही वाट पाहतील? सर संस्थेबद्दल काय म्हणणं होतं चौथे सरांचं? काही संस्थांचाच काही म्हणजे काही अडचणी आहेत. त्या संदर्भात त्यांना आम्ही विचारणा केली, की
संच मान्यता खाजगी संस्थांची पूर्ण झाली का? तर ते म्हणले संच मान्यता 25-26 पूर्ण झालेली आहे. पण काही ठिकाणी समायोजन झाल्यानंतर काही अडचणी येतील म्हणून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आपलं पवित्र पोर्टल हे रन होणार नाही किंवा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार नाही. बरोबर. पण सर काही ठिकाणचं समायोजन थांबलेलं आहे असं म्हणतात आहे. मग त्या केसमध्ये त्या जागा नाहीत पोर्टलला देणार किंवा उशिरा होणार असं काही होऊ शकतं का? अ, हां, त्यांनी तर आम्हाला याबाबत असंच सांगितलं, की खाजगी संस्थांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार आता समायोजनानंतरच बाकी गोष्टी सगळ्या होऊन जातील म्हणले. बरं. पण ते सुद्धा जास्त नाही कारण आतापर्यंत जी काही सर आपण माहिती घेतलेली आहे, प्रत्येकजण हेच सांगत आहे, की आम्हाला 15 तारखेपर्यंत पूर्णच करायला सांगितलं. बाय हुक बाय क्रूक. हो. हो, म्हणजे हो, हो. देअर इस नो ऑप्शन की काहीही करा, रात्रंतला दिवस करा, कसंही काम करा. 15 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या जाहिराती अपलोड असायला हव्यात. आणि जसं तुम्हाला चौथे सरांनी सांगितलं, की जसं की पाहताय, की तुम्ही कोल्हापूर झेडपी. आता स्वतः सर कोल्हापूरला होते मला असं वाटतंय ना याच्या अगोदर? हो, हो. तर कोल्हापूरमध्येच होते. हां, त्यामुळे त्यांना तिकडची सुद्धा तुम्हाला माहिती दिलीच असेल त्यांनी, की तिकडचं तर पूर्णतः झालेलं आहे. हो, हो. म्हणजे पूर्णच झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं पूर्ण झाले आहे. आणखीन काही जिल्ह्यांचे सुद्धा पूर्ण झालेले आहेत. फक्त राहिलेले आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही प्रोसिजर फास्ट प्रक्रिया पूर्ण होईल म्हणून सांगितलंय. ओके, म्हणजे सो कॉल्ड जे काही लोकं म्हणतात डिसेंबर लागेल वगैरे एवढा वेळ लागणार नाही, असं थोडक्यात दिसतंय नाही. आपल्याला. हो, हो, हो. सर मी दुसऱ्या गोष्टीवरती येते, ते म्हणजे आपलं जे काही आहे ते आपण काही मागण्या केल्या होत्या. त्याच्या संदर्भातली तुमचं काही बोलणं झालेलं आहे का शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून? हां, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून एक मागणी केली होती, की आपलं पूर्णतः कला क्रीडाच्या बाबतीत सुद्धा आपण एक मागणी केली होती, हां. की किती टक्के भरती होणार आहे? येस. हं, कारण आम्ही प्रश्न आपला होता, की 4,860 ह्या केंद्रशाळेची भरती जी आहे, हं. ती दिव्यांग झालेली आहे, पण आता क्रीडाची राहिलेली आहे. त्या संदर्भात माहिती आम्ही विचारणा केली असता ते म्हणले, की ह्या जागा देण्यात येणार आहेत. ओके, व्हेरी गुड. पण मग सर पोर्टलद्वारेच भरती बंधनकारक आहे का? कारण माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे काही आता जसं मगाशीच तुम्ही सांगितलं, की राजेश सर कोल्हापूर कोर्टामध्ये गेले होते शिंदे सर. कारण निदेशकांची केस वगैरे मॅटर. मग आता तिथं काय काय क्लॅरिटी देणार आहे याच्यावरती? कला, क्रीडा, आय-सी-टी, कार्यानुभव ह्या शिक्षकांच्या संदर्भात, भरती संदर्भात? हां, या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की ही भरती ही पवित्र पोर्टल अंतर्गतच होणार आहे हो. आणि राहिला प्रश्न निदेशक आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, हं, हं. त्यानंतर त्या विचारात घेण्यात येतील किंवा दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल. या टप्प्यामध्ये काहीतरी विचार त्या संदर्भात होतील. कारण याचिका दाखल आहे, त्याचे निर्णय झाल्यानंतर पुढे काहीतरी त्याची प्रोसिजर होईल पूर्ण. बरं पहिल्या टप्प्यामध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव यांच्यातल्या किती जागा येतील सर? काही अंदाज आता तुम्हाला? आम्हाला दिलेली माहिती जी आहे, आम्हाला उपायुक्त मॅडम तर म्हणाल्या, की ह्या पूर्णतः जागा देणं गरजेचं आहे आणि मी आग्रही आहे म्हणालेत. कारण त्या ओके. आश्रमशाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे समाज कल्याणच्या ओके. आणि कोण आपल्या तुम्ही त्या त्यांनी मॅडमचं मगाशी नाव सांगितलं त्यांनी? हां, निशादेवी बंडगर मॅडम, बनकर उपायुक्त मॅडम. मॅडम. हां, हां, हां. त्यांनी ओके. आम्हाला सांगितलं, की या गोष्टीसाठी आम्ही स्वतःहून मागणी केलेली आहे, की म्हणजे लवकरात लवकर ही भरती क्रीडा शिक्षकांची व्हावी आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं, की पूर्ण जागा देण्यात याव्यात. त्यानंतर पांडगे सर जे आहेत आणि आपले चिमणे साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झाली होती. त्या अंतर्गत असं समजतंय, की 50% जागा ह्या देण्यात येणार आहेत. ओके. पण सर पहिल्या टप्प्यात देतील की दुसऱ्या टप्प्यात देतील? कारण पोर्टल भरती 2 टप्प्यामध्ये होते. काय मग पुढचं? पहिल्या टप्प्यामध्ये 50% जागा देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळाली. आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः विसरून तुम्ही सकारात्मकतेने विचार करा. तुम्हाला शिक्षक व्हायचंय. थोडंसं लेट होईल, पण होणारच आहे. असं नाहीये की तुम्हाला डिसेंबर महिना उजडेल. अजिबात सुद्धा नाही अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. याच्या संदर्भातला पुढचा फॉलोअप आहे तो आयुक्त कार्यालय, मंत्रालय, परीक्षा परिषद यांच्याकडे आपला फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा चालूच राहील आणि अशाच ह्याच्यासाठी तुम्हाला हे गरजेचं आहे, की कोणावरती विश्वास न ठेवायचा, कोणावरती ठेवायचा. शिक्षक आहात तुम्ही, सुज्ञ आहात हा विचार तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून करू शकता. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. पाहूयात आता दिल्ली दूर नाहीये. ओके. धन्यवाद मॅडम. चालेल. थँक यू.